हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं मी सांगणार आहे, की माझं सिलेक्शन कसं झालं. तुम्ही थंबनेल बघितलं असेलच. त्याच्यामध्ये सिलेक्शन कसं झालं आणि त्याची प्रोसेस काय आहे, ओके. तर ते आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला मी पहिला सांगेन, की आमच्याकडून भरपूर पाऊस पडायला. जर तुमच्यामध्ये पण तुमच्या इकडं तुमच्या एरियामध्ये जर पाऊस पडत असेल, तर प्लीज मला कमेंट करून सांगा, ओके. की तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय ते पण तुमच्या इथं पाऊस आहे की नाही. आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे, ओके. तर तुम्हाला माहिती असेल, मी पहिला सांगतो की वेदांतू काय आहे ते म्हणजे तुम्हाला क्लॅरिफिकेशन भेटेल, ओके. तर वेदांतू हे एक कंपनी म्हणू शकता किंवा एक इन्स्टिट्यूट म्हणू शकता. वेदांतू काय करतंय ते वर्क फ्रॉम होम प्रोव्हाईड करतं, ओके. मग त्यांनी काय करतात, जे स्टुडंट्स असतात फॉर एक्झाम्पल कुठले पण स्टुडंट्स घ्या तुम्ही, LKGचे असू देत, UKGचे, फर्स्ट स्टँडर्ड, फिफ्थ, फोर्थ, कुठले पण स्टँडर्डचे असू देत, म्हणजे टिल 10th स्टँडर्डपर्यंत आणि कॉलेज लेव्हल पण, ओके. तर त्यांनी ना टीचिंग प्रोव्हाईड करतात, ओके. टीचिंग म्हणजे काय, एक्सटर्नल फॉर एक्झाम्पल आपण ट्युशन्स वगैरे कसं घेतो, करेक्ट. ट्युशन्स घेतो आपण, आपल्या मुलांना दुसरीकडे पाठवतो, तसंच तिथं पण असते ते. त्यांनी पण काय करतात, की म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर एक्स्ट्रा मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी काय करतात, क्लासेस वगैरे प्रोव्हाईड करतात. ऑनलाईन टीचिंग असते ते, ज्या ठिकाणी आपल्याला मुलांना ऑनलाईन टीचिंग करायचं असते. आता फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट असतात, समजा इंग्लिश, त्यांना आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्याचे पण त्यांनी क्लासेस प्रोव्हाईड करतात. मॅथ्सचे क्लासेस प्रोव्हाईड करतात. कोडिंगमध्ये असेल तर कोडिंगचे क्लासेस त्यांनी प्रोव्हाईड करतात. म्हणजे वेगवेगळे असे टॉपिक्स आहेत. ज्या 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 ठिकाणी त्यांनी काय करतात, टॉपिक्स प्रोव्हाईड करतात, ओके. तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं असते, टीच करायचं असते मुलांना. मग त्यांनी मुलं वगैरे देतात आपल्याला. अ, आपल्याला त्यांचं काय म्हणतो आपण, एक प्रोसेस असते, ती प्रोसेसिंग करून घेतात आमच्याकडून. मग त्याच्यानंतर तुम्हाला मुलं असाइन करतात. मग तुम्हाला त्याला टीचिंग करायचं असते. एक एक तासाच्या हिसाबाने टीचिंग असते ते, ओके. तर हे असते ऑनलाईन टीचिंग. हे तुम्ही घरातून बसून करू शकता आणि तुमच्या कन्व्हिनियंट टाईमप्रमाणे आणि मुलांच्या कन्व्हिनियंट टाईमप्रमाणे तुम्ही हे करू शकता. हे फुल टाईम पण आहे किंवा समजा तुम्हाला पार्ट टाईम करायचं असेल, तर तुम्ही पार्ट टाईम पण करू शकता, ओके. तर आता माझं सिलेक्शन कसं झालं आणि मी ते जॉब करायला गेली ते पण तुम्हाला सांगते, ओके. तर बघा, वेदांतू हे एक चांगलं कंपनी असं म्हणेन मी, ज्या ठिकाणी मुलांना आपण टीचिंग करू शकतो, ओके. तर वेदांतूमध्ये त्यांनी एक लिंक, तुम्हाला एक लिंक मी प्रोव्हाईड करेन खालती डिस्क्रिप्शनमध्ये, ओके. तर तिथे लिंक केल्यानंतर फॉर्म फिल करायचं असतं, ओके. तो मी फॉर्म फिल केलेला. मग फॉर्म फिल केल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स आला मला, मेल थ्रू रिस्पॉन्स आलेला, ओके. तर मेल थ्रू रिस्पॉन्स आलेला आणि मेलमध्ये त्यांनी सगळे कंडिशन्स दिलेले, की माझं पार्ट टाईम असणार, कारण मी पार्ट टाईमला अप्लाय केलं. त्यासाठी त्यांनी मला पार्ट टाईम असणार म्हणून सांगितलेले होते. तर सगळं मी चेक केलं, पार्ट टाईम असणार. इयरली तुम्हाला 240 काय 250 असं काहीतरी इयरली पेमेंट पडते असं, सॉरी नॉट इयरली, आवरली, ओके. सॉरी हां. तासाला तुम्हाला 250 असं पेमेंट पडते असं म्हणून दिलेलं, प्रत्येक तासाला असं. असं होतं आणि टायमिंग वगैरे दिली तिने. मग दुपारनंतर असणार माझं, दुपारी 2 to 5 असं त्यांनी टायमिंग वगैरे दिली, म्हणजे इव्हनिंग असणार आपलं, ओके. तर असं होतं आणि नंतर त्यांनी खालती काय दिलेलं आहे, की मला व्हिडिओ करून पाठवावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता मला टीचिंग करायचं आहे मुलांना, त्यांनी माझं टीचिंग स्किल बघणार, की मी कसं टीच करते. मग त्यासाठी मला एक रेकॉर्डेड व्हिडिओ त्यांना पाठवायचा होता. म्हणजे मी काय केलं, की आता ऑनलाईन तुम्हाला भरपूर टूल मिळतात व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, ओके. तर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये काय केलं मी, स्क्रीन आपली जी लॅपटॉपची स्क्रीन असते ना, त्या लॅपटॉप स्क्रीनवरती मी ते व्हिडिओ ऑन करून माझा फेस दाखवून मी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ. म्हणजे एक टॉपिक घेतलेलं माझं कोडिंगमध्ये मी अप्लाय केलं, ओके. कोडिंगमध्ये अप्लाय केलं. मग कोडिंगच्या रिलेटेडच मी थोडं शिकून एक टॉपिक घेतलेला. ते टॉपिक मी एक्सप्लेन केलं, म्हणजे कोड कसं वर्क करत आहे, कसं प्रॅक्टिकल एक्झाम्पल वगैरे सगळं मी तिथं दाखवलेलं होतं, ओके. तर इथं अनेक सांगतो, की तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे. तर जर तुम्ही अप्लाय करायला, कारण तुम्हाला मुलांना ऑनलाईन क्लासेस घ्यायचे म्हणजे त्यांनी लॅपटॉप प्रोव्हाईड करणार नाहीत. आपल्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे, ओके. तर कोडिंग मला शिकवायचं होतं. मग कोडिंगमध्ये आपण ते सगळं मी हे केलेलं, सांगितलेलं, ओके. एक व्हिडिओ करून पाठवलेला मी. 17 मिनिट्स त्यांनी म्हटलेले, की 10 ते 15 मिनिटं असला तरी चालतंय व्हिडिओ, असं ते मेन्शन करतात व्हिडिओ मेलमध्ये. माझा एक 17 मिनिटाचा व्हिडिओ होता. मी व्हिडिओ पाठवलेला त्यांना, ओके. मग व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांचा दुसऱ्या दिवशीच मला रिप्लाय आला, की तुमचं सिलेक्शन झालं म्हणून. माझं टीचिंग वगैरे बघून त्यांनी सिलेक्शन झालं म्हटलं. मग त्याच्यानंतर काय असतं, त्याच्यानंतर एक राउंड असतोय त्यांच्या एचआर सोबत एक राउंड असते, ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला थोडे क्वेश्चन्स विचारतात, की फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये मुलं, आता त्यांनी क्वेश्चन्स काय काय विचारले ते पण मी तुम्हाला सांगेन, की त्यांनी विचारतात, की फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये तुम्ही शिकवत असता आणि कुठलं मुलं कॉन्सन्ट्रेशन नाही दिलं, तर तुम्ही त्याला कसं टॅकल करू शकता, त्याला तुम्ही कसं क्लासमध्ये इन्व्हॉल्व करू शकता. आणि समजा कुठले नवीन पॅरेंट्स तुमच्याकडे आले, तर तुम्ही त्यांना कसं इंट्रोड्यूस करू शकता, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे विचारलेले होते, की आपण स्वतःला कसं इंट्रोड्यूस करू शकता, आपल्या वेदांतोबद्दल तुम्ही कसं सांगणार, आपण कसं टीचिंग करतो कसं सांगणार, हे सगळं विचारलेलं. कोण क्लासमध्ये लक्ष दिलं नाही मुलं, कोण ऐकलं नाही, त्यांना समजलं नाही, तर तुम्ही त्यांना कसं समजावून सांगणार, असं असतं. ह्याच्यामध्ये कसं मल्टिपल असतात स्टुडंट, मल्टिपल पण असू शकतात किंवा 1 to 1 पण असू शकतात.
पहिला कसं करतात त्यांनी 1 to 1च देतात. जर तुम्ही नवीन असाल तर 1 to 1 एकच मुलगा देतात तुम्हाला. ओके. तर एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते. त्यांना आपल्याला टीच करायचं असतं 1 to 1. मग त्यांना समजलं नाही तर तुम्ही कसं त्यांना समजावू शकता, हे सगळं त्यांनी क्वेश्चन विचारतात तुम्हाला. ओके. एचआरकडनं. तुमचं इंट्रोडक्शन विचारतात, तुमचं एज्युकेशन वगैरे विचारतात, हे सगळं होतंय. मग नंतर त्याच्यानंतर ओके म्हणतात आणि थँक म्हणतात. त्यांनी पण आपलं थोडंफार डिटेल्स सांगतात. मग थँक म्हणतात. मग ते झाल्यानंतर नंतरच तुम्हाला त्यांचा रिव्हर्ट बॅक येतो. ओके. त्यांचे जे असतात ना ऑफिसमध्ये काम करतात, ते तुम्हाला कॉल करतात, की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, असं म्हणून त्यांनी कॉल करतात. ओके. मग सिलेक्शन झाल्यानंतर काय करतात त्यांनी इमिडिएटली जॉइनिंग करून घेतात. ओके. इमिडिएटली त्यांना रिक्वायरमेंट असते जास्त इमिडिएटली जॉइनिंग करतात. ग्रुप्समध्ये वगैरे ॲड करतात तुम्हाला आणि त्यांची ट्रेनिंग त्यांनी प्रोव्हाईड करतात तुम्हाला. ट्रेनिंग म्हणजे जे वेदांतूचं असतंय ना, की मुलांना आपण टीच कसं करायचं हे पण सांगतात आणि थोडे एक्झाम्स असतात. ट्रेनिंग देतात. नंतर त्यांनी आमच्याकडून थोडे त्यांचे थोडे काय म्हणतात असाइनमेंट असतात ते कंप्लीट करून घेतात आमच्याकडनं. ओके. मग ते झाल्यानंतर काय करतात त्यांनी ग्रुप्समध्ये आपल्याला ॲड करतात. मग नंतर त्याच्यानंतर काय प्रोसेस असते त्याच्यानंतर ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर त्यांनी आपण मुलांचं इंट्रोडक्शन घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आता नवीन एक रजिस्ट्रेशन होणार आहे मुलगाचं. ते नवीन एक मुलगा देतात आपल्याला रजिस्ट्रेशनचं न्यू रजिस्टर किंवा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ त्यांना द्यायचा असतो. मग तेव्हा आपल्याला एक व्हिडिओ करून त्यांना सांगायचं असतोय. ओके. त्या मुलाला आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल सांगायचं, आपण कसं टीच करतो आणि 1-2-3 फॉर एक्झाम्पल आता मी कोडिंगचं घेतलं तर कोडिंगचं त्याने एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर आपलं जे टीचिंग बनणार मग तो मुलगा एनरॉल होणार आपल्या ह्याच्यामध्ये. मग नंतर तुमचे क्लासेस काय होणार चालू होणार. मग त्यांनी एक टाइम डिसाईड करतात मुलांचा आणि तुमचा टाइम मॅच होण्यासारखं. मग त्याच्यानंतर काय होते की तुम्ही त्यांचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. ओके. ट्रेनिंग तुमचे 5-6 दिवस असं काही तर ट्रेनिंग असते. ओके. ट्रेनिंग नंतर तुम्ही इमिडिएटली तुमचं काम चालू करू शकता. ओके. तर समजा तुम्हाला घरामध्ये टाइम असेल भरपूर ना तुम्ही करू शकता हे जॉब. ओके. माझं सिलेक्शन झालं तिथं. ओके. सिलेक्शन झालं मी ट्रेनिंग वगैरे सगळं अटेंड केलं. पण माझं कसं झालं की टायमिंगचं मला मॅनेज होत नव्हतं. फॉर एक्झाम्पल माझं ऑफिस टायमिंग एक असतं आणि ऑफिस टायमिंगला मला पार्ट टाईममध्ये करायचं होतं. ओके. मग ऑफिस टायमिंग माझं असतंय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. ओके. 6 आणि नंतर 6 नंतर कसं होतं, तर माझं कसं प्लॅन होतं की 1 तास 7 ते 8 असं असलं तर मला ओके होते. पण कसं असते मुलांच्या कन्व्हिनियंट प्रमाणे आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे आपल्याला त्यांना टीच करायचं. दुपारचं दुपार पण आपल्याला सेशन घ्यावं लागतं. असं पण होतं तिथं. मग त्यासाठी मी काय केलं की थोडे दिवस जॉइनिंग केलं मी. मग नंतर काय झालं माझं टायमिंग मॅनेज नाही झाल्यामुळे मी सोडली ती जॉब. ओके. पण घरामध्ये बसून जर समजा तुम्ही दुसरीकडे कुठे जॉब करत नाहीये आणि तुम्हाला जर घरामध्ये बसून पाहिजे तर हे मी खूप चांगली अपॉर्च्युनिटी म्हणेन तुम्हाला. तुम्ही इझिली करू शकताय आणि इझिली तुम्हाला स्टुडंट नंतर वाढत पण जातात. जसं तुम्ही नवीन-नवीन स्टुडंट इंट्रोडक्शन करता तेव्हा तुमचे वाढत पण जातात. ओके. तर असं आहे हे. तर खूप चांगलं आहे म्हणेन मी. वेदांतमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तिथे सिलेक्शन तुमचं इझिली होतंय. फक्त तुम्ही जो व्हिडिओ करता ना जो टीचिंगचा व्हिडिओ असतो तेवढा फक्त चांगला करा. त्याच्यावरतीच तुमचं सगळं असतंय. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल काय-काय प्रोसेस असते. समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. ओके. आणि तुम्हाला व्हिडिओ जर करायचं हेल्प पाहिजे असेल तर ते पण तुम्ही मला सांगा. मी ते पण तुम्हाला हेल्प करेनच. ओके. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज तुम्ही व्हिडिओज बघता आणि मला सबस्क्राईब का नाही करत? प्लीज सबस्क्राईब पण करा. जेणेकरून मला पण एक मोटिव्हेशन मिळते आणि मी वेगवेगळे व्हिडिओज पण घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि ना पुढचा व्हिडिओ ना खूप चांगला घेऊन येणार आहे. जेणेकरून ज्यांचं एज्युकेशन आहे ना त्यांनी पण करू शकतात असा व्हिडिओ घेऊन येणार. ओके. तर स्टे कनेक्टेड राहावा आणि तुमचे काय पण क्वेश्चन असतील, कमेंट असेल तर मला कमेंट करू शकता. मी आन्सर करेन. ओके. सो थँक सगळ्यांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.